आमदार देवेंद्र कोठे यांनी मध्यरात्री 1 वाजता सोलापूरचे अनेक प्रश्न मांडले होते आणि त्यानंतर पुढील काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत। यात त्यांनी सोलापूर IT पार्क, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उड्डाणपूल तसेच विमानतळ येथे नाईट लँडिंग विषयाबाबत मोठी घोषणा केली आहे। एक आमच्या देवेंद्र कोठेंनी त्या ठिकाणी व्यथा मांडली। ते म्हणाले की बाबा ते सोलापूरचा काही उल्लेख आम्हाला त्या ठिकाणी दिसला नाही। खरं म्हणजे काही गोष्टी भाषणात येतात, काही फाईन प्रिंटमध्ये येतात, पण तरी देखील मी सांगतो की सोलापूरच्या IT पार्क करता त्या ठिकाणी आपण जागा ही चिन्हांकित केली आहे आणि जी काही काय दिलं रे बाबा, हां ठीक आहे, आणि या IT पार्क करता आपण काय केलं तुम्हाला ते याकरता लक्षात आलं नाही की आपण विभागाला एकत्रित अर्थसंकल्पामध्ये तरतूद दिलेली आहे। त्यामुळे मी आजच तुम्हाला अनाउन्स करतो की जी अर्थसंकल्पित तरतूद या सोलापूरच्या IT पार्क करता लागेल ती याच वर्षी उपलब्ध करून देण्यात येईल। यासोबत सोलापूरच्या विमानतळाच्या नाईट लँडिंगच्या संदर्भात केंद्र सरकारसोबत आमची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आहे। राज्य सरकारने या सगळ्या विमानतळांवर या व्यवस्था करण्याकरता आपण 500 कोटी रुपये ठेवलेले आहेत। त्यामुळे सोलापूर विमानतळाकरता नाईट लँडिंगची व्यवस्था ही देखील आम्ही करू आणि त्यासोबत सोलापूरकरता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे देखील मंजूर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि पालकमंत्री, उड्डाणपुलाच्या संदर्भातही आपण त्याच्याकरता निधी उपलब्ध करून देतो आहोत। त्यामुळे हे जे काही एक वातावरण तयार करण्यात आलं की सोलापूर सगळे जिल्हे झाले आणि सोलापूरचा उल्लेख नाही, हे काही योग्य नाही आहे। सोलापूरला विशेष आपण लक्ष सोलापूरकडेही त्या ठिकाणी दिलेलं आहे।